नमस्कार. PM कुसुम 2.0 आणि मागेल त्याला सोलर या अत्यंत महत्त्वाच्या योजनांच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट मुद्द्यावर येणार आहोत, कारण या योजनांची अगदी ताजी, अधिकृत आकडेवारी आणि काही अतिशय क्रुशियल अपडेट्स समोर आले आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आता सध्या सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय आणि साहजिकच तो अनेकांच्या चिंतेचा विषय सुद्धा आहे. तो प्रश्न म्हणजे PM कुसुम 2.0 मध्ये प्रलंबित असलेल्या पंपांचं नक्की काय होणार? ज्या शेतकरी बांधवांनी आधीच अर्ज केलेत आणि जे अद्याप आपल्या सौर पंपाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्या मनात अनेक शंका असणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच यामागची नेमकी परिस्थिती काय आहे आणि मार्ग कसा निघणार आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. भाग 1. योजनेची सद्यस्थिती आणि मुदतवाढ. केंद्र सरकारकडून आलेले हे नवीन अपडेट्स नक्की काय सांगतायत ते पाहूया. सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे केंद्र शासनाने या योजनेतील सध्याचे जे प्रलंबित प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी चक्क 31 मार्च 2027 पर्यंत अधिकृत मुदतवाढ दिली आहे. हो, 2027 पर्यंत. त्यामुळे ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी आता अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. ही मुदतवाढ बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर सगळी कामं अगदी विनाघाई आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी आता भरपूर वेळ मिळाला आहे. हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे. भाग 2. राज्याची अधिकृत आकडेवारी आणि विशेषतः या 5,75,000 पंपांच्या कोट्याची प्रगती कुठवर आलीये त्यावर एक नजर टाकूया. आता हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. महाराष्ट्राला एकूण 5,75,000 पंपांचा एक प्रचंड मोठा कोटा मिळाला होता. आणि त्यातलं काम किती झाले? तर महावितरण आणि मेडासारख्या यंत्रणांमार्फत आतापर्यंत तब्बल 5,23,000 पंप यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत. हे खरंच एक रेकॉर्ड ब्रेकिंग काम आहे. याचा अर्थ आता फक्त 52,000 पंप प्रलंबित आहेत. एवढ्या मोठ्या राज्यात ही योजना ज्या सुपरफास्ट वेगाने राबवली गेली आहे ते या आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतं. भाग 3. पुढील कृती योजना. आता जे 52,000 पंप उरले आहेत त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया काय असेल ते बघूया. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आधीच पेमेंट केलं आहे त्यांच्यासाठी ही अगदी सोपी 3 टप्प्यांची प्रक्रिया असणार आहे. पहिली स्टेप म्हणजे 28 एप्रिलपासून कंपनी निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणे. त्यानंतर दुसरी स्टेप महाऊर्जाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःचा MTID वापरून लॉग इन करणे. आणि शेवटची तिसरी स्टेप पोर्टलवर ज्या कंपन्यांची यादी उपलब्ध असेल त्यातून एका पसंतीच्या कंपनीची निवड करणे. अगदी सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे, ज्यामुळे हे प्रलंबित काम अगदी वेगाने मार्गी लागेल. भाग 4. नवीन संभाव्य कोटा म्हणजे हे प्रलंबित पंप बसवून पूर्ण झाल्यावर भविष्यात पुढे काय? इथं आपल्याला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एका बाजूला हे जे सध्याचे 52,000 प्रलंबित पंप आहेत ते बसवण्याचं काम प्राधान्याने पूर्ण करायचं आहे. पण हे काम जसंच पूर्ण होईल तशी राज्यासाठी जवळपास 1,80,000 ते अगदी 2.25 लाख नवीन सोलर पंपांचं टार्गेट मिळण्याची दाट शक्यता आहे. विचार करा, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची विजेची गरज पाहता हा नवीन कोटा एक खराखुरा गेम चेंजर ठरणार आहे. ही राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी एक प्रचंड मोठी अचीवमेंट असेल. आणि म्हणूनच शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो की राज्यातील ग्रामीण ऊर्जेचं भविष्य या नवीन कोठ्यामुळे नेमकं कसं बदलेल. कारण सध्याचं हे प्रलंबित काम एकदा का पूर्ण झालं की महाराष्ट्रात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शेतीची एक नवी क्रांतीच येणार आहे. यातून फक्त शाश्वत वीजच मिळणार नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठी चालना मिळेल. हे सगळं कसं साकार होतंय हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. या सविस्तर विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.